वाजायच्या नंतर त्यांनी असणार त्या ठिकाणी नारदाची विनंती केली आणि उपश्राप मागितला। विष्णूने नारदाला समजावल्याच्या नंतर नारद ओम नमः शिवाय जप करायला लागले आणि ओम नमः शिवाय जप केल्यामुळे नारदाची कृती बदलली, नारदाची अवस्था बदलली आणि अवस्था बदलल्याच्या नंतर पुन्हा ज्यावेळेस ते गण नारदाकडे गेले आणि विनंती केली, बाबाजी कळत नकळत अवधानामध्ये आमच्याकडून जे काही तुमचं मन दुखवल्या गेलं असेल त्याच्याबद्दल तुम्ही दिलेला श्राप आम्हाला खूप आनंदपूर्वक स्वीकार आहे। फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही जे श्राप दिला त्याही श्रापामध्ये आम्हाला कुठली अवस्था प्राप्त हो, त्या अवस्थेमध्ये फक्त आम्ही आमच्या भगवंताचं शंकरजीचं भजन विसरू नये, बस विषय संपला, दुसरं काहीच नाही। नारदानी त्यावेळेस त्यांचे भाव जाणला, त्यांच्या भक्तीचं महत्त्व जाणलं आणि नारदजीने उपश्राप दिला, बाबा मी तुम्हाला दानव होसाल म्हणून जो श्राप दिला होता तो उपश्राप देतो, तुम्ही ज्या कुळामध्ये जाऊन दानव होसाल त्याही कुळामध्ये तुम्ही स्वतः ओम नमः शिवाय करत स्वतःचाही उद्धार करसान आणि तुमच्या कुळाचाही उद्धार करसान, बस विषय संपला। असं वरदान दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारे भगवान शंकराचे जे गण आहे ना, दोन, हे भगवान शंकराचे दोन्ही गण पुढच्या योनीमध्ये पुढच्या जन्मामध्ये दोन राक्षस झाले आणि एक आहे रावण आणि दुसरा आहे कुंभकर्ण। रावण आणि कुंभकर्ण। आणि एक लक्षात ठेवा, भगवान शंकराचा जगाच्या पाठीवरचा सगळ्याहून श्रेष्ठ जर भक्त कोणी असेल तर त्याचं नाव आहे रावण। आज आपण भगवान शंकराचे जे काही मंत्र उच्चारतो, तुम्ही तांडव स्तोत्र आहे, लिंगाष्टकम आहे, वगैरे वगैरे भरपूर आहे। हे भगवान शंकरजीचे जेवढे काही मंत्र आहे, जेवढे काही स्तोत्र आहे, त्या बऱ्याचशा स्तोत्रापैकी अर्धे स्तोत्र हे स्वतः रावणाने रचलेले आहे। कर्पूर गौरम करुणावतारम, कोणाची निर्मिती आहे? रावणाची निर्मिती आहे। रावणाची सोपा विषय नाही आहे। रावणासारखा शिवभक्त झालाही नाही, होणारही नाही। पूजा करत असताना बिल्वपत्र कमी पडलं, बिल्वपत्र एक बेलपत्र कमी पडलं तर ते एक बेलपत्र कमी पडल्यामुळं स्वतः हाचा शिरच्छेद केला आणि भगवान शंकरजीच्या पिंडीवर वाहला। भगवान शंकरजी प्रसन्न झाले आणि एका तोंडाच्या जागी 10 तोंड देऊन टाकले। म्हणून रावण किती तोंडाचा होता? दशानन होता, दशानन। थोडासा एक विचार सांगतो मी। बरेचसे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत। त्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये शून्याचा शोध कोणी लावला त्याच्यावर उत्तर आहे आर्यभट्टाने लावला, असं उत्तर आहे। आर्यभट्टाने लावला असं उत्तर। आर्यभट्ट जवळजवळ 1700-1750 इसवी सन मध्ये झाला। 1750 इसवी सन मध्ये झाला, बरोबर आहे। मग आता 1700 होण्याकरता 17च्या समोर जर 2 शून्य लावले तर ते काय होते? 1700 होते। मग आता शून्याचा शोध त्यानं लावला असेल, मग कोण लावला शून्याचा शोध? ठीक आहे। रावण ज्या सणामध्ये झाला, इसवी सन सांगता येईल का? रावण इसवी सणामध्ये जन्माला नाही आला, रावण युगामध्ये जन्माला आला। युगामध्ये द्वापर युग आहे, त्रेता युग आहे, सतयुग आहे, कलियुग आहे, अलग लक्षात। अशा युगामध्ये रावण जन्माला आला आणि अशा युगामध्ये जन्माला आलेल्या रावणाला 10 तोंड होते। रावण हा दशानन होता। एक तोंड कापलं, महादेवाच्या पिंडीवर ठेवलं, तर महादेवानं त्याच्या बदल्यावर 10 तोंड दिले। मग आता साधा विचार करा, आपण जर नाही काय एक बेलाचं पान ओम नमः शिवाय म्हणून पाण्यात बुडवून जर महादेवाच्या पिंडीवर वाहलं तर एका बेलाच्या पानाच्या जागेवर ते काय देऊ शकत नाही। जगाच्या पाठीवर
भक्ताचं दुःख सहन न होणारा जर देव कोणी असेल तर महादेव आहे. लक्षात ठेवा. आता बरेच देव आहे, विष्णुदेव आहे, ब्रह्मदेव आहे, नाही का, बरेच देव आहे, पण कोण्याच देवापुढं महादेव नाही आहे. फक्त एकाच्या समोर, देवाच्या समोर महादेव लिहून आहे. त्याचं कारण काय? वस्तुस्थितीमधले ते खरंच महादेव आहे. तुम्हाला सांगतो, दुःख पावलं जात नाही, दुःख पावलं जात नाही. दुःख कोणाला पावले जात नाही? ज्याचा आपल्याशी कुठला तरी संबंध आहे त्या माणसाला दुःख पावले जात नाही. ऐसी कन्वऱ्याची जाती, ऐसी कन्वऱ्याची जाती, ऐसी कन्वऱ्याची जाती, तुम्हाला दुःख झाले